नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय बाबर। नुकतीच WRD ची परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्नांवर ऑब्जेक्शन घ्यावं लागणार आहे। तर ते प्रश्न कोणते आहेत हे व्यवस्थित बघण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित बघा। त्यामध्ये पहिला प्रश्न हा तुलनावर आधारित आहे, ज्यामध्ये त्यांनी असं आपल्याला विधान दिलेलं आहे आणि प्रश्न विचारला आहे कोणता पर्याय योग्य आहे हे आपल्याला निवडायचं आहे। तर यामध्ये त्यांनी विधानात क्लिअर दिलेलं आहे की P हा Q पेक्षा मोठा आणि निष्कर्षामध्ये पण P हा Q पेक्षा मोठा दिलाय, त्यामुळे हे बरोबर आहे, ह्यात काहीही दुमत नाही। पण इथं चौथा निष्कर्ष काय दिलेला आहे तर P हा Q पेक्षा मोठा जर आपण बरोबर म्हणत आहे, इथं चौथा निष्कर्ष Q हा P पेक्षा लहान पण म्हणत आहे। मग Q हा P पेक्षा लहान आहे, या दोन्ही निष्कर्षांचा अर्थ समानच आहे, चौथं सुद्धा बरोबर असलं पाहिजे। तर एकाच प्रश्नात दोन दोन निष्कर्ष बरोबर असेल तर इथं 1 आणि 4 बरोबर हे जास्त अचूक उत्तर आहे, त्यामुळे तुम्ही ह्या प्रश्नावर आवर्जून ऑब्जेक्शन घेतला पाहिजे। हा प्रश्न WRD CEA शिफ्ट 1 ला आलेला प्रश्न आहे। क्वेश्चन आयडी सुद्धा मी इथं दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी जास्त सोयीस्कर जाईल। तसंच पुढचा प्रश्न हा तर्कशास्त्रावर आधारित प्रश्न आहे। प्रश्न आहे ऑल संतूर आर निव्या। मग मला नीट लक्ष द्या, ऑल संतूर आर निव्यासाठी आपण अशी आकृती काढतो। तसंच नो डव इज अ निव्या, मग नो डव इज अ निव्यासाठी आपण अशी आकृती काढतो। जर तुम्हाला प्रश्न दिसत नसेल तरीही मी इथं डायग्राम काढलेली आहे, त्यामुळे इथं कोणालाही काही डाऊट नसावा असं मला वाटतं। कन्क्लुजन मध्ये म्हणलंय सम निव्या आर संतूर, मग कन्क्लुजन मध्ये म्हणलंय सम निव्या आर संतूर। तर मला सांगा निव्या, आता बघा निव्या संतूर हे निव्याच्या पोटात आहे, म्हणजे सगळेच संतूर हे निव्या आहे। तर सम निव्या आर संतूर, तर निव्याचा काही भाग संतूरनं घेतलेला आहे, तर हा पहिला जो निष्कर्ष आहे हा बरोबर असणार। तसंच दुसरं कन्क्लुजन नो संतूर इज अ डव, नो संतूर इज अ डव असं त्यांनी विचारलंय। तर डव आणि यन हे दोघं एकमेकांशी भांडण झालेले आहेत, म्हणजे डव हा यनचा कधीच होणार नाही, तर यनच्या पोटातल्या यसचा सुद्धा तो कधीच होणार नाही, त्यामुळं नो डव इज अ संतूर हा सुद्धा निष्कर्ष अगदी बरोबर आहे। ह्या प्रश्नामध्ये हे दोनही कन्क्लुजन अगदी बरोबर आहे, पण त्यांनी देत असताना इथं ओनली टू फॉलोज ह्याला बरोबर सांगितलंय, जे की चूक असलं पाहिजे। इथं बरोबर उत्तर बोथ 1 and 2 फॉलो हे असलं पाहिजे। तर तुम्ही ह्या सुद्धा प्रश्नावर ऑब्जेक्शन घेऊ शकतात। आता काही मुलं म्हणतील सर ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्ही ज्या भाषेत बोलत आहेत त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकतात, पण गणित आणि बुद्धिमत्तेला ऑब्जेक्शन घेत असताना कोणतंही बुक आपण रेफर करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही मी ज्या भाषेत बोललोय त्या भाषेत सुद्धा तुम्ही तिथं लिहून ऑब्जेक्शन घेऊ शकतात। त्यानंतर तिसरा हा प्रश्न WRD CEA ला आलेला आहे आणि ह्या प्रश्नाचा क्वेश्चन आयडी सुद्धा इथं आपण मेन्शन केलाय। त्यानंतर तिसरा प्रश्न हा WRD आरेखकला आलेला प्रश्न, त्यामध्ये नो पास्ता इज अ सॉस म्हणलंय। तर नो पास्ता इज अ सॉसला आपण अशी आकृती काढणार। सम पास्ता इज अ बर्गर, सम पास्ता इज अ बर्गर आपण अशी डायग्राम काढणार। आता अशी डायग्राम काढल्यावर कन्क्लुजन दिले ऑल बर्गर आर पास्ता, तर ऑल बर्गर आर पास्ता अशी डायग्राम कन्क्लुजन। दुसरं सम सॉस आर बर्गर, सम सॉस आर बर्गर असं त्यांनी विचारलं। तर बरोबर काय चूक काय ते बघूयात। ऑल बर्गर आर पास्ता, मला सांगा बर्गरचा काहीच भाग पास्ता आहे, तो म्हणतो नाही नाही काही नाही सगळा भाग पास्ता असं म्हणतो, मग तो चुकला, तो काय झाला चुकला। तसंच सम सॉस आर बर्गर, आता सॉस आणि पी हे दोघं वेगळे वेगळे आहेत, मान्य हे दोघं वेगळे, सॉस आणि बर्गरचं काहीही नातं त्यांनी दिलं नाही, तो बळजबरीच म्हणतो की सॉसचा काही भाग बर्गर असेल, त्यामुळे ही गोष्ट आम्हाला अमान्य आहे। इथं दोनही निष्कर्ष चुकतात, पण त्याचं म्हणणं आहे ओनली 1 फॉलो, जे की हे चुकीचं पाहिजे। खरं उत्तर याचं नायदर 1 nor 2 फॉलोज असं पाहिजे। खरं उत्तर याचं नायदर 1 nor 2 फॉलोज असं पाहिजे। तर मित्रांनो अशा पद्धतीनं मला आतापर्यंत व्हॉट्सअपवर आलेल्या ह्या 3 प्रश्नांची उत्तरं चूक आहेत, त्या तीनही प्रश्नांवर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे। जर तुम्हाला अजून दुसऱ्या कोणत्याही प्रश्नांवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, काही डाऊट डिफिकल्टी असेल, तर तुम्ही 81 49 17 54 33 हा माझा नंबर आहे, ह्या नंबरवर तुम्ही तुमचा डाऊट व्हॉट्सअप करू शकतात, जेणेकरून मला तुम्हाला गाईड करणं जास्त सोपं जाईल। तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल। खूप खूप धन्यवाद।